हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज इथे माझी साड्यांची जरा गडबड चालली होती. साड्या आल्या होत्या. म्हटलं पटपट सगळ्यांची पीस कापून घेऊया, मग नंतर कशी गडबड होते. आणि आता हल्ली साड्यांचं असं चाललं आहे की पीस पण सेम आणि पदर पण सेम. चुकून पदर गडबडीत कापायला व्हायचा, म्हणून थोडीशी शांतता होती, म्हणून तोपर्यंत पीस कापून ठेवले एकत्र असे व्यवस्थित. एका कस्टमरचे नाव लिहून ठेवले की आपल्याला पण त्रास नाही होत नंतर. आणि ह्या साडीचा सध्या आमच्याकडे ट्रेंड चालला आहे. प्रत्येकाची साडी हीच, हाच कलर आणि हाच पॅटर्न. त्याच्यामुळे मला तर जास्तच टेन्शन, कारण त्यांच्या साड्या प्रत्येकाच्या जपून ठेवणं, क्वालिटीमध्ये फरक असतो. आणि हा पीस अर्जंटचा होता, तर म्हटलं चला शिवायला घेऊ पटकन. मग इथे अस्तर शोधाशोधी. अस्तर मला याला प्रॉपर मॅचिंग नाही भेटलं. दोरे आले होते सगळे ब्लाऊजला, मग ते कट करून घेतले व्यवस्थित बाजूने. मग कटिंग करताना आपल्याला त्रास पण होत नाही आणि कंटाळा पण येत नाही. इथे एका साडीला फॉल बिडिंग लावण्याचं काम चालू होतं. हाताबरोबर फॉल लावून टाकले की बरं पडतं ते. मग अस्तर शोधून काढलं व्यवस्थित. आणि मेजर वही पण लागते, कारण मेजर माझ्याकडे बरेच दिवसापासूनचं होतं तिचं गिऱ्हाईकाचं. मग ते शोधून शोधून मला थोडंसं हेच झालं की कुठे आहे काय. आणि ब्लाऊज जेव्हा मी कटिंग करायला गेली तेव्हा मी माप शोधते. डायरेक्ट पेपरवर असलं की आधी पेपर कटिंग असतो. आपण डायरेक्ट प्रिन्सेस कट मी डायरेक्टच कट करते अस्तरवर, बरं पडतं ते. आणि मेजर ब्लाऊज पीस सांभाळत बसण्यापेक्षा मेजर वहीत असेल तर आणखीनच बरं. म्हणजे मग ब्लाऊज नको हे करत राहायला. मग ब्लाऊज शोधण्यात निम्मा वेळ जातो. आता वही शोधण्यात माझा निम्मा वेळ गेलाच, कारण जुन्या वहीमध्ये मेजर होतं. आणि ते कस्टमर असं आहे की त्यांची तब्येत काय म्हणजे आहे तशीच आहे, त्याच्यामुळे माझं मेजर मी केव्हापासून त्यांचं एकच वापरते. डबल मेजर घ्यायची गरज नाही. आणि इथे व्हिडिओ माझा थोडा जेव्हा मी कटिंग केलं तो व्हिडिओ स्टॉप झाला, मला माहितीच नाही, तर तुम्हाला मी दाखवू शकले नाही. आता मी बाही कटिंगचा व्हिडिओ करायला गेले तेव्हा बघितला, व्हिडिओ गेला, शूटच नाही झालं, बंद झाला. हापात हवे होते, त्यांना फुलात काही आवडत नाही. मग मी इथे हापाताचं कटिंग करून घेतलं. आणि म्हटलं आता पीस पटपट आज मशीनवरच कटिंग करायला घेतलं आहे. थोडंसं गळ्याला पॅटर्न हवा होता, मग मी विचार करते कोणता पॅटर्न मारू. मग शेवटी अस्तर असाच ठेवून दिला, काठ खाली असाच ठेवून वरती एक्स्ट्रा कपडा घेऊन मग मी कट करून टाकला पीस मेजरप्रमाणे. ब्लाऊज कट करायला वेळ नाही लागत, पण शिवायला घ्यायला थोडा हाताला जॉईंट आहे. हाताला जॉईंट असल्यामुळं काय मी तेव्हाच खुणा करून घेते केवढं जॉईंट आहे ते. मग परत मग हे करत राहायला नको माप शोधत. मग हाताबऱ्या खुणा केली की आपल्याला पण ते बरं पडतं. ते प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायला खूप पटकन होतं थोडा, कारण त्याचे जास्त पार्ट नसतात, 3 पार्ट असतात, त्याच्यामुळे तो होतो पण पटकन आणि बसतो पण छान. आणि पीस एवढा मोठा होता त्याच्यामुळे मला काय जास्त काटकसर करायला लागली नाही पीस कटिंग करताना. ऐसपैस पीस होता. आणि माझ्या इथे गप्पा चालल्या होत्या ना एवढ्या, ही गप्पा मारत माझा ब्लाऊज कधी कटिंग करून झाला आणि शिवून झाला ते पण कळलं नाही. असं दिवसभर आमचं बोलणं होत नाही. मग संध्याकाळी मी जेव्हा मशीनवर बसते तेव्हा कोण कस्टमर आलं की माझी बडबड सुरू होते. तर थोडंसं बरं वाटतं गप्पा मारल्या की. आणि इथे मी थोडा जॉईंट दिला होता, त्याच्या मेजरने
कपडा कट करून घेतला. व्यवस्थित सगळं एकत्र ठेवून माझं असतं एक वस्तू इकडे ठेवणार, दुसरी वस्तू तिकडे ठेवणार आणि मग शोधत बसते आणि शोधण्यामध्येच निम्मा वेळ जातो. मग कधी ते संध्याकाळ होऊन जाते कळत पण नाही. सगळी घरातली कामं आवरेपर्यंत मशीनवर बसायला यायला वेळच मिळत नाही. तरी पण मला आवड आहे मशीनची, म्हणून मी दुपारची झोपत पण नाही. डायरेक्ट जेवण वगैरे झालं की मशीनवर. एकाच कलरचे रीळ एवढे बॉबिनमध्ये राहिलेत ना की एकही बॉबिन रिकामी भेटत नाही, बॉबिन केस. त्याच्यामुळे असे खाली करून मग मला दोरा भरायला लागतो. मशीनवरून सारखं उठलं की काम होत नाही. माझं मशीनवरून तर सारखं सुटणं होतं. रीळ असा वाया नाही घालवत. मग मी एका रीळला दोरा लावून ठेवते, मॅचिंग दोरा रीळ शोधून त्याच रीळला लावून ठेवते. म्हणजे परतच्या वेळेला आपल्याला हेमिंगसाठी पण उपयोगी येतो दोरा. तो काही सारखा माझ्या हातातून पडतच होता. काय मी एकदा ब्लाऊजवर शिवायला बसले की माझं एका तासामध्ये माझं अस्ताचं ब्लाऊज कंप्लीट होऊन जातं. पॅटर्न असेल तर थोडासा वेळ लागतो, पण शक्यतो नाहीच एवढा. होऊन जातं लगेच आणि स्पीड मशीन आहे त्याच्यामुळं अजून पटकन काम होतं. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.